नमस्कार मित्रांनो, तर मी गंधार जाळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ 15-1 दिवसानंतर हा ब्लॉग बनवतोय। भरपूर म्हणजे घरीच होतो, 15 दिवस घरीच होती गाडीचं काम होतं। इथे पायाखालचा ना स्टेअरिंगच्या खाली इथला पत्रा कट झालेला, ते काम होतं। गाडीचं अजून बरंचसं काम होतं। त्याच्यानंतर लग्न होतं माझ्या मेहुणीचं, त्या गडबडीत घरची कामं सगळं हे काही नाही येत आलं। त्यामुळे बाहेर पडलोच नव्हतो मी। 15 दिवसांनी आता मला एक भाडं भेटलंय आणि घर सामान आहे। मी आता कुडाळमध्ये लक्ष्मीवाडीत आहे, भरलं सामान। इथून मला आता भांडूप काही चेंबूर सांगितलंय त्यांनी, कुठेतरी मुंबईतच खाली आहे। तर ते लोकेशन पाठवतील मला, भांडूप काही चेंबूर काहीतरी बोलले, लक्षात नाही एवढं माझ्या। तर आता मी निघतोय। आता वाजलेत सकाळचे नाही, दुपारचे 12 वाजले जवळजवळ, आणि मी आता गाडी लोड करून निघालोय। आता मी गायत्रीकडे जाणार ओरोसमध्ये, तिथे फ्रेश वगैरे होईन, आंघोळ वगैरे करून जेवण करून मग आपला प्रवास सुरू करेन। तर चला बघूया। आता बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करतोय वेगळा, म्हणजे खूप दिवस कॅमेरा फेसच केला नव्हता। तर बऱ्याच दिवसानंतर हा प्रवास सुरू होणार आहे आपला, बघूया कसं होतंय। बोला गणपती बाप्पा मोरया। चला, लक्ष्मीवाडीतून आपला प्रवास सुरू झालाय आणि इकडे ना पूर्ण पाऊस भरलाय, पावसाचं वातावरण आहे। ओरोस मध्ये पोहोचलोय, पंपावर डिझेल टाकूया, डिझेल फुल करून घेऊया, मग गायत्रीकडे जाऊया। आता मला माझा एक मित्र पास झाला, गोवन ट्रकिंग ब्लॉग निखिल, तो म्हणत होता मुंबईत भरपूर पाऊस पडतोय। आता बघूया काय पुढे काय रस्त्यात काय कंडिशन आहे काय समजणार। चला डिझेल टाकून घेतो पटकन। 3150 रुपयाचं डिझेल बसलं, 34 लिटर डिझेल वगैरे टाकून ना थोडंसं पुढे आलो, कियारासाठी आईस्क्रीम घेतो जाऊन। चला, पूर्ण पावसाचं वातावरण आहे बघा, भरलाय सगळीकडे आणि गरम एवढं होतंय काय विचार नका। आईस्क्रीम वगैरे घेतलंय बघा आणि आता जातोय गायत्रीकडे। बरोबर 12:30 वाजले आणि आता मला एक कॉल आलेला की रिटर्न आपल्याला बुकिंग भेटली आहे, त्यामुळे उद्या कुठे ट्रान्सपोर्ट ऑफिसला नंबर वगैरे लावायचा नाही, खाली करून गोरेगावला भरायचं आहे। त्यामुळे मी गोरेगावला जाईन, तो माल टाकेन आणि बरोबर एक माणूस असणार आहे, त्यामुळे बघूया। आणि परवा परत त्याला डिलिव्हरी पाहिजे, त्यामुळे आजची रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस आणि परवाची रात्र पूर्ण बिझी, त्यामुळे बघूया कसं होतंय। तर थोडा आज रात्री आराम करायला पाहिजे, त्यामुळे जास्त वेळ काढत नाही, पटापट जेवतो आणि आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे करून इथून निघूया। पावसाचं वातावरण आहे बघा, पूर्ण त्या साईडला पाऊस भरलाय। अच्छा, यारा काय करते की यारा? गायत्रीकडे आलोय, गायत्री काय बनवते दाखवते तुम्हाला। चिकन फ्राय, तंदूर बनवते, तंदूर एक नंबर। पटापट आंघोळ करूया आणि जेवण करूया। आणि काय था हा असं ना, ठीक आहे आंघोळ करतो, जेवण करूया आणि मग निघूया। क्या गायत्रीने जेवणाला केली आहे बिर्याणी आणि तंदूर केली आहे। काल होती संकष्टी, त्यामुळे काल माझी इच्छा होती चिकन बनवायची घरी, बरेच दिवस झाले बनवलं नव्हतं, तर आज चिकन खातोय। तंदूर बघूया कशी आली तुझी। काय द्या भारी भारी। उत्तम झाली बिर्याणी आणि तंदुरी पण। फटाफट संपवतो आणि निघूया। स्ट्रॉबेरी ना, गुलकंद
बरोबर 1:45 वाजले, जेवण वगैरे करून झालंय. बाजूची मांजर ना यांच्या घरी आलेली, तिला खाली सोडतो. हा बघा मस्त आहे. बाजूच्यांची मांजर आलेली वाटतं, तिला इथे सोडतो. बघूया जातो. जा जा बाय. ए बाबा गेली. दुपारचे ना 2 वाजता माझा प्रवास सुरू झालाय. आता पूर्ण पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस अजून काय पडत नाहीये इथे. आणि पोटभर जेवण झालंय. काहीतरीने ना भरपूर बिर्याणी घालून ठेवलेली. एवढी काय मला खायला जमली नाही, मी थोडीशी खाल्ली. आणि चिकन ते तंदूर बनवलेलं ते पण भरपूर घालून ठेवलं. मस्तपैकी पोटभर जेवण झालंय. आता हळूहळू चालत राहायचंय. जेवढा जमेल तेवढं गाडी खेचायची. सकाळी पहाटे थोडं झोपून, उद्या रिटर्नची बुकिंग भेटली आहे म्हणून थोडी घाई करावी लागणार आहे. मी कणकवली क्रॉस केली आणि आता माझ्या लक्षात आलं मी गॉगल गायत्रीच्या घरी विसरतो. आता पुन्हा मला कुठेतरी थांबून 100 रुपयावाला गॉगल घ्यावा लागणार. पर्याय नाही. खरंच खूप त्रास होतो मला, नाही सहन होती. सनलाईटमध्ये गाडी चालवायला ना त्रास होतो. तरी ढगाळ वातावरण आहे, मध्ये ऊन भरपूर पडलं ना की म्हणजे थोडा वेळ असा राहू शकतो, मग परत असं होतं. पुढे तिकडे ना पाऊस पडतोय, तो का दिसतोय तो एरिया. इथे ढग फुटलाय. इकडे नाही पडत आहे, या साईडला इथे पडतोय. इथे कदाचित भेटेल मला पाऊस. फायनली पाऊस येणार आहे. फायनली थोडेसे हलके हलके थेंब पडायला सुरुवात झाली. वाव, हा 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 हा, बरोबर आहे बाबा. थंडगार, लगेच थंडगार वाटायला लागलंय. माहिती आहे, इथलं वातावरण लगेच क्लायमेट चेंज झालंय. भारी भारी, मस्त. पड पड पड. पहिल्या पावसाचा आनंद घेतोय, पहिल्या पावसाचा. वा, खरंच खरंच मस्त. जो मातीचा वास आहे ना तो लगेच आला, लगेच. भारी वाटतंय, भारी. मागे एवढं ऊन होतं, एकदम कडक चटके बसत होते, आणि इथे आता पाऊस आणि वातावरण लगेच चेंज. असं आहे, असं चेंज झालं. भारी वाटतंय. दुपारचे 2:30 वाजलाय बरोबर, आणि वातावरण बघा पूर्ण काळोख झालाय. तुफान पाऊस लागतोय, तुफान. आता तराळा वगैरे क्रॉस करून आता खारेपाटणला पोहोचेन. पाऊस गेला. थोडासाच भेटला पाऊस, आता परत ऊन. मी आता ना खारेपाटणला पोहोचलोय, अधिष्ठी मातेच्या इथे. दर्शन लांबूनच दर्शन घेतो, कारण मी चिकन खाल्लंय. बाहेरूनच नमस्कार करून येतो. इथे बाहेर हलके हलके थेंब पडताय, आणि तिकडे ना तो बघा, तिकडे पूर्ण पाऊस भरलाय. इकडे काहीच नाहीये, आणि इथे थोडे हलके हलके थेंब पडताय. दर्शन घेऊन येऊया. अधिष्ठी मातेच्या मंदिराचं काम सुरू आहे बघा. चिऱ्यामध्ये काम चालू आहे, मस्त जांभ्या दगडात. सुंदर असं मंदिर बांधतात. मूर्ती कुठे ठेवली तर गेला, तसंही आतमध्ये जायला भेटलं नसतं आपल्याला, कारण काम सुरू आहे. मस्त जांभ्या दगडात ना एवढं नक्षीदार कार्विंग करून काम करतोय. एवढा भारी पाऊस भेटला माहिती आहे तिकडे, किती मस्त बघा. भारीच पाऊस पडतोय, आणि इथे ऊन आहे. चला, भारी वाटतंय पाठीमागे बघून. आता आपल्याला उन्हात प्रवास करायचा आहे. चला, 3:15 वाजले, आणि मी आता राजापुरात पोहोचलोय. राजापूर, आणि इथे बारीक पाऊस लागतोय, जरा हलकासा, जास्त नाहीये.
4:30 वाजलेत, बरोबर 2-2.5 तास झाले. आणि देवरुख रस्त्याला ना साखरप्यातून वरती गाडी टाकली देवरुख रस्त्याला आणि तिथे थांबलो आहे. तिकडे एक डॅम आहे, डॅमचं नाव माहीत नाही पण मस्त व्ह्यू आहे. काय भारी दिसतंय बघा. वाव, मस्त मस्त. एक 5 मिनटं थांबूया म्हटलं. कंटिन्यू चाललो, कंटिन्यूस 1-2-2.5 तास. थांबणार नव्हतो, एक फोन आला, ते साईडला घेतलेली गाडी, तर म्हटलं एक थांबूया म्हटलं 5 मिनिट. बरंच मस्त. एवढं 4-5 वर्ष मी चालतोय पण इथे कधी थांबलो नाही. व्ह्यू भारी आहे. साडेपाच वाजता मी आता संगमेश्वरात पोचलोय आणि इकडे भरपूर पाऊस लागून गेला आहे बघा. सगळीकडे पाणी दिसतंय. संगमेश्वर मध्ये ना बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. कशी चालतच नाहीये गाडी. खतरनाक ट्रॅफिक लागलंय. काय झालंय काय समजत नाहीये. बघा ते पोलीस पण आलेत. बरं तिकडे सगळं पॅक आहे, या साईडला पण पॅक आहे. बरोबर जंक्शनवर आहे संगमेश्वरच्या. हे बस स्टँड संगमेश्वर. मस्तपैकी गाडी बंद केली आणि बसलोय. आता बघूया कधी सोडतायत ते, कारण त्या साईडला पूर्ण पॅक झालंय. गाडी हालत. कोणतरी मंत्री जातोय, त्यांना बरं साईड करून देत आहेत. त्यांच्यामुळे ट्रॅफिक. हे बघा, हे जाणार होते म्हणून ट्रॅफिक. काय रे देवा. संध्याकाळचे 7 वाजले आणि मी आता चिपळूणमध्ये पोहोचलोय आणि झळझळीत दिसतंय. म्हणजे दिवस किती मोठा आहे विचार करा. काळो बाजून पडला ना की. खतरनाक सीन दिसतोय, खतरनाक. की मस्त ढग दिसतंय. वाव. बोस्ते घाटात ॲक्सिडंट. अरे बापरे. अवघा टँकर पलटी झालाय. कसला आहे काय माहिती. ऑइल आहे काय काय माहिती नाही. त्या साईडला सगळं वाहत जातंय. डेंजर. खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय. म्हणजे टँकर पलटी झालाय आणि वास येत होता. मोठा टँकर पलटी झालाय. 10-12 टायरी काय 16 टायरी. आणि मला वाटलं ऑइल आहे पण काय आहे माहीत नाही. लेफ्ट साईडला पलटी झालेला आणि सगळं ट्रॅफिक राईट साईडने डायव्हर्ट केलेलं. वास येत होता कलर सारखा, ऑइल पेंट कलर सारखा. काय होतं काय माहिती. नशीब आग वगैरे लागली नाहीये, फक्त पलटी झालाय आणि सगळं सांडलंय जे काय आहे आतमध्ये ते. माणगाव आणि इंदापूर आणि आता संगमेश्वर हे ट्रॅफिक जे आहे ना ते एकदम खतरनाक ट्रॅफिक. म्हणजे एकदा का ट्रॅफिक लागलं की ते कधी सुटेल सांगता येणार नाही. विकेंड ज्यावेळी असतो ना आणि असे सुट्ट्या, नाहीतर कोकणात काहीतरी शिमगा असतो, गणपती उत्सव असतो, त्यावेळीच हे ट्रॅफिक होतं. आता हे बघा गाड्या बघा किती जात आहेत. त्यामुळे बघूया चला माणगावमध्ये काय कंडिशन होती. पहिले चहा पिऊ. आता कशेडी बोगद्यात पोचलो आहे. बरोबर 8:45 झाली. पुढे ना जेवायला बरोबर 10 वाजलेत आणि आता मी माणगावात पोचलो आहे. आणि मला वाटलेलं ट्रॅफिक असेल पण अजिबात ट्रॅफिक नाही आहे. पूर्ण खाली आहे रस्ता. तर आता मी इथे ना जेवण करून घेतो. बघूया पुढे एक हॉटेल आहे, तिथे काहीतरी थोडंसं खाऊन घेतो आणि मग आपण जाऊया. मगाशी एवढं ट्रॅफिक दाखवत होतं, मॅपवर चेक केलेलं. म्हटलं आता झालं, आता टेन्शन नाही अजिबात. चायनीज वाडी ड्राय चिली ऑर्डर केलेली बघा. काहीशी अशी खाऊन बघूया. बघतो मस्त. थोडंसं मीठ जास्त केलं.
आलो बाबा एकदा. खूप दिवसांनी मी चायनीज खाल्लं, खूप दिवसांनी काय हो, खूप दिवसानंतर महिन्याने म्हटलं तरी चालेल. चिकन खाल्लेलं, सकाळी चिकन खाल्लं, पण चायनीज म्हणून असं नाही खाल्लेलं. हाफ चिली खाल्ली, बस झाला. जास्त जेवलो नाही. हाफ चिली म्हणजे उगाच पोटभर जेवलं ना की झोप येणार. आणि आता जवळजवळ 10:30 पावणे 11 होत आले. तर गाडी चालायला पाहिजे आपली परत उद्या. त्यामुळे म्हटलं जास्त अजूनही ऑर्डर केली असते, पण नको म्हटलं. पोटभर जेवलो की मी इथे पुढे इंदापूर कोलाडमध्ये जाऊन माझी झोप तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जाऊया आपण पेणपर्यंत तर जाऊयाच. चला, उद्या सकाळी डिलेवरी द्यायची. ते लोक येत आहेत पाठीमागून. मगाशी कॉल केलेला त्यावेळी संगमेश्वरमध्ये होते. तर आता कुठे आहेत काय माहिती. पाच पण झाले असतील. ते कारने येत आहेत, त्यामुळे फास्ट जाणार ते. तर चला निघूया. भरपूर गरम होते, भरपूर. किती गरमी होते माहिती आहे. इकडे पाऊस पडला नाही आहे अजून वाटतं बऱ्यापैकी, म्हणजे काय विचार नका. भरपूर गरम होते. लवकर पाऊस येऊ दे रे बाबा. साडे 11 वाजता मी नागोठण्यात पोहोचलो. 11:30. 12 वाजले मित्रांनो, 12 बरोबर 12 वाजता मी आता वडखळात आहे. मस्त प्रवास चाललाय. काही या प्रवासात त्रास नाही झाला, झोप नाही आली. आत्ता कुठेतरी 12 वाजता आहेत, त्यामुळे अजून गाडी मी चालवू शकतो. वडखळ हा जो माल आहे ना, तो सकाळी 8 वाजता खाली होणार आहे. आणि ते लोक पोचले असतील कदाचित, कारण ते कारने आले. त्यामुळे आय थिंक कधीच पोचले असतील. तर ते बोलले उद्या सकाळी हमालांना त्यांनी बोलून ठेवलं आहे की सकाळी 8 वाजता या म्हणून. तर 8 वाजता पोचायचं आहे, म्हणजे कमीत कमी निदान 5 वाजता तरी मला पेणमधून निघावं लागेल. तर एक अर्धा तास तरी लवकर पोचलो तर बरं आहे ना. वाटेत काय प्रॉब्लेम ट्रॅफिक वगैरे असेल तर. म्हणून मी 5 वाजता सकाळी इथून निघेन. चला बघूया कसा होतोय. आजच्या झोपण्याचं जरा मला टेन्शन आलं आहे, कारण केबिनमध्ये झोप लागणार नाही. बाहेर भरपूर गरमी आहे. एकतर पाऊस पडला पाहिजे, नाहीतर काय करू शकतो काही सुचत नाही. नाहीतर AC मारून गप्प झोपावं लागेल. थोडा वेळ AC मारायची, झोपायचं. त्यामुळे झोप कंप्लीट होणार नाही आहे आजची रात्र. असू दे. आणि उद्या भरून परत रिटर्न निघायचं पण आहे. बरोबर 12:30 आले. 12:29 आणि मी पंपावर पोहोचलो आहे. बघूया कुठेतरी गाडी लावून आराम करूया. AC लावला आहे, चिल्ड झाली गाडी. AC बंद करून झोपणार आहे. जास्त वेळ टाईमपास नाही करणार आहे. झोपूया पहिला आधी. आपल्याला उद्या परत रात्री गाडी चालवायची आहे. बघा तिथे एक जागा आहे, तिथे लावतो गाडी. कोणाचं डिस्टर्ब नाही होणार आणि पाठीमागे कोण गाडी पण नाही लावणार आहे. त्यामुळे बरोबर 12-12:30 वाजता दुपारी 2 वाजता मी ओरोजमधून निघालेलो. 2 पावणे 2ला कंटिन्यू चालवली गाडी. आणि आता कंटिन्यू म्हणजे जेवायला थांबलो आहे एकदा, आणि मध्येच थोडा एकदा थांबलेलो. 2 वेळा थांबलो मी, 2-3 वेळा. चला मी आता सेटअप लावतो इथे आणि झोपतोय एकदा. जास्त काही सेटअप वगैरे केला नाही आहे. फॅन चालू झाला आहे, जुगाड केला आहे फॅनाला. कारण फॅनाची पिनीचं एक हे तुटलं आहे. हे बघा, एक 2 पिन सेटअप आहे माझा. एक साईड तुटली आहे. मी काय केलं माहिती आहे, एक वायर हे केली, सोलली आणि त्याच्यामध्ये टाकली. आणि हल्ला जरी बंद होणार आहे तो. त्यामुळे हळू बघूया, तिथे ठेवून बघतो, नाहीतर जाऊ दे इथे. चला गुड नाईट, बाय. झोपतो मी. ऐक सकाळी 5 वाजता भेटूया. बाय.
5 वाजले मित्रांनो सकाळचे. पटकन फ्रेश होतो, ब्रश वगैरे करून येतो, निघूया इथून. 2 तासात पोहोचून जाऊ. 5:30 जरी निघालो ना, 6:30 7:30 2-2.5 तास पटकन फ्रेश होऊन येतो. आता फ्रेश झालो आहे मस्तपैकी ब्रश वगैरे करून. आणि इथे पंपावर माझा मित्र पण आहे, 24/12 अक्षय म्हणून माझा मित्र झोपला आहे. त्याला कुठे जायचं आहे काय माहीत नाही. JNPT वगैरे जर असेल ना तर तो लेट उठणार आहे, एवढ्या लवकर उठणार नाही आहे, आरामात उठणार आहे. मला जायचं आहे बरंच आतमध्ये. ज्याने ॲड्रेस टाकला आहे ना ते चेंबूर म्हणून सांगितलेलं. ते आता मी ॲड्रेस बघितलं तर विक्रोळीच्या त्या साईडला कुठेतरी दाखवतोय. मॅप चेक केला, त्याला उठवत नाही. आता मी जातो. चला मस्त की फ्रेश झालो आहे, ब्रश वगैरे करून झालं आहे. नाश्ता आता बघूया. चला तिकडे पोचल्यानंतर आधी खाली करूया गाडी आणि नंतर बघूया वाटेत कुठे चहा भेटला तर चहा पिऊया. सगळ्यात आधी ना डिझेल टाकतो. रात्री आल्यावर इथे डिझेल नाही टाकलं मी. डिझेल सकाळचे 5-5:30 वाजता परत सुरुवात आपली. मुंबईला जायला निघालोय. तर मध्ये ना कुठे थांबणार नाही, फक्त चहा प्यायला फक्त कुठेतरी थांबूया आणि डायरेक्ट त्यांनी पाठवलेल्या लोकेशनवर पोहोचूया. 2-2.5 तासात पोहोचून जाऊ आपण. मी आता वाशीच्या टोलवर पोचलोय. 6:30 वाजलेत. हे एक नवीन ब्रिज सुरू झालं विक्रोळी, पवई, मुलुंड, ठाणे त्या साईडला जायला. नाहीतर इथे जे ट्रॅफिक व्हायचं ना रे बाप भरपूर ट्रॅफिक व्हायचं. आणि हे ब्रिज झाल्यापासून आता टेन्शन नाही, डायरेक्ट त्या साईडला उतरायला होतं. मस्त भारी. तर मी आता लोकेशनवर पोहोचलो आहे आणि इथे एक नाश्ता सेंटर मला दिसलं. तिथे नाश्ता करूया आणि चहा पिऊया. कारण नंतर खाली केल्यानंतर ना मला लगेच भरायला जायचं आहे. त्यामुळे त्याच्यानंतर ट्रॅफिक हे ते गाडीला पार्किंग मिळेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे आता पार्किंग आहे आणि ट्रॅफिक नाही आहे, काय नाही, पूर्ण शांत आहे वातावरण. तर पटकन जाऊन नाश्ता करून घेऊया. बघूया काय भेटतो नाश्ता. असं काहीसं नाश्ता सेंटर आहे. बघूया काय भेटतं याच्याकडे. शिरा, पोहा, उपमा, डोसा, इडली, मेदूवडा, समोसा, वडापाव, पाणीपुरी, लंच, चपाती सगळंच भेटते. आता काय आहे ते सांग. पोहे घेतले, बघूया कसे आहेत टेस्ट करून. नाश्ता झाला आहे, पोहे खाल्लेत आणि चहा प्यायला त्याच्याकडे चहा नाही आहे. चहा प्यायला बघा समोर एक टपरी आहे, इथे चहा पिऊया आपण. चाय. मुंबईत चहा चांगली भेटते, एक नंबर. मस्तपैकी आता नाश्ता झाला आहे, चहा झाला आहे. आणि मुंबईत ना कुठेही चहा प्या तुम्ही, कुठच्याही टपरीवर चहा प्या, एक नंबर उत्तम चहा भेटतो. त्यामुळे टेन्शनच नाही. मी जिथे खाली करायला आलो आहे ना, इथे एक बिल्डिंग आहे बघा. बापरे किती उंच बिल्डिंग आहेत बघा. एकदम टॉपला राहतात ना, त्यांना व्ह्यू कसला व्ह्यू दिसत असेल ना, एकदम भारी. चला आता ते जिथे लोकेशन आहे ना इथेच आहे, जवळच आहे, जास्त लांब नाही, 2 मिनटाच्या अंतरावर आहे. तिथे जाऊन थांबूया आणि एक 5-10 मिनटं थांबून 7:30ला त्यांना कॉल करूया आपण. काहीसा असा एरिया आहे, इथे नाश्ता केला मी आणि इथे चहा पिला आणि आपल्याला आता राईडला जायचं आहे. बघा रूनवॉल ब्लीच म्हणून बिल्डिंग आहे. खूप उंच बिल्डिंग आहे यार, खूप उंच आहे बघा.
बिल्डिंग म्हणजे टॉवर टॉवर म्हणतात आजकालच्या जनरेशनमध्ये. हम लोग टॉवर में रहते. सगळ्याच मोठमोठ्या बिल्डिंग आहेत. एक्झॅक्ट लोकेशनवर मी पोचलो आहे. आय थिंक ह्या बिल्डिंगमध्ये नाहीतर इथे हे काहीतरी राजेश्वरी, श्री राजेश्वरी छाया म्हणून आहे. ते मोरेश्वर कृपा आहे इथेच कुठेतरी खाली आहे. आणि या साईडला मोरेश्वर कृपा 10 अशा छोट्या छोट्या बिल्डिंग आहेत इथे. इथे खाली होणार आपली गाडी. पार्टीवाल्यांना फोन केलेला, तर पार्टीवाल्यांना फोन नाही, मी करत होतो त्यांना फोन, एवढाच त्यांचाच फोन आला. 8 वाजले बरोबर, एक्झॅक्ट 8 वाजता त्यांनी कॉल केला मला. तर मला वाटलं आले असतील ते लोक, तर ते अजून 20 किलोमीटर मागे. तर काल मी बरोबर जवळजवळ 3-4 तास झोपलो. ते कुठे थांबले काय माहित नाही, पण तेही वाटतं झोपले कुठेतरी, थांबले वाटेत. तर ते बोलले आता 20 किलोमीटर दाखवतंय अंतर, त्यामुळे बघूया आता किती वेळात येत आहेत ते. अजून अर्धा तास तरी जाईल, त्याच्यानंतर खाली म्हणजे 9-9:30 वाजतील. येऊ दे त्यांना. तर आता परत वाट बघावी लागेल. अर्धा तास इथे बसलो मी, पाऊण तास झाला. 7:15 वाजता मी एक्झॅक्ट टच झालेलो इथे नाश्ता वगैरे करून. वाट बघूया. राजेश्वरी, श्री राजेश्वरी. मगाशी मी चुकीचं बोललो, राजेश्वरी बोललो, पण श्री राजेश्वरी छाया असं आहे अपार्टमेंट आहे. वाट बघा, वेट. कस्टमर आले आता, 8:30 वाजले. तिथे गाडी टाकतो. श्री राजेश्वरी इथेच खाली आहे. ते रिव्हर्स मध्ये गाडी टाकतो. फायनली आपली गाडी खाली होते. बघा असं काहीसं माल भरलेला मी. 2 व्हीलर आहे, कपाट आहे, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि छोटं मोठं सामान आहे. बस झालं. पटकन शूट घ्यायला विसरलो. आता फक्त फ्रीज आणि कपाट राहिलं आहे. पण त्याने आता वॉशिंग मशीन ना एकटा माणूस घेऊन गेला. पटकन मी शूट घ्यायला विसरलो. आता फ्रीज बघूया कसा नेतोय. बघा छोटा फ्रीज आहे, बघूया कसा नेतोय. हां हँडल न पकडला तर आयडिया बघूया काय. अरे बापरे, एकटं फ्रीज घेऊन जात आहे ते बघा. आणि वॉशिंग मशीन हे घेऊन गेले. तर फायनली आपली गाडी खाली झाली. आता बरोबर 9 वाजले. तर आता पेमेंट घेतो. पेमेंट घेतलं नाही आहे आणि इथून डायरेक्ट त्या दुसऱ्या लोकेशनवर आपण जाऊया म्हणजे आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो. तो कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा. बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवला. तर आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता इथून मी योगेश्वरीला जाणार आहे, तिथे लोड करणार. येताना रिटर्नला माझ्यासोबत एक माणूस पण असणार आहे. सामान जास्त नाही, 2-3 आयटम आहेत म्हणून सांगितले. पण आज आहे रविवार, त्यामुळे लगेच भाडं भेटतंय तर कशाला सोडा. मग आजचा दिवस थांबा, उद्याचा दिवस थांबा, तो खर्च सगळं पकडलं तर भरपूर होतं. त्यामुळे जे भेटलं आहे ते घेतलं मी. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत